सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडर, पेट्रोल आणि इतर अत्यावश्यक वस्तूंमध्ये ब्लॅक मार्केटिंग होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागपूर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे। ब्लॅक मार्केटिंग करणाऱ्यांवर तसेच सोशल मीडियावर अफवा पसरवून नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिलाय। नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीन रेड्डी यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे। महाराष्ट्रामध्ये एस्मा जो कायदा आहे तो लागू करण्यात आलेला आहे 1981च्या आहे, तर तो एक लागू करण्यात आलेला आहे। तसेच असेन्शियल कमोडिटीज ॲक्ट 1955 तो पण लागू आहे आणि इतर जे संबंधित नियम आहे, जे BNS मध्ये जे सेक्शन्स आहे, त्या अनुषंगाने आम्ही आपले सर्व अधिकाऱ्यांना, आपले पूर्ण स्टाफला याबद्दल कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे। पूर्ण शहरामध्ये जिथे जिथे आपल्याला वाटतंय की स्केर्सिटी ऑफ किंवा आर्टिफिशियल स्केर्सिटी ऑफ गुड्स जे आहे, सामान जे असेन्शियल कमोडिटीज असतात, जे त्याच्या जर कमतरता कोणीही जाणून बुजून क्रिएट केली तर त्याच्यावर आमची वॉच आहे आणि जे नियम आहे त्या नियमामध्ये जे तरतूद आहे त्याप्रमाणे आपण ॲक्शन त्याच्यावर घेणार आहे। त्याप्रमाणे आम्ही काल एक प्रेस स्टेटमेंट पण दिलेली आहे, प्रेस रिलीज दिलेलं आहे। त्या अनुषंगाने आमची कारवाई आता पुढे चालू आहे। आमचे जे अधिकारी कर्मचारी आहे त्यांना सूचना दिलेली आहे की तुम्ही जिथे जिथे जे आउटलेट्स आहे, जे असेन्शियलमध्ये सगळे येतात, पेट्रोलियम प्रोडक्ट्स, LPG असो, खाद्यपदार्थ असो किंवा इतर जे साहित्य वैद्यकीय हे असो, हे सगळे जिथे असं दिसला की कोणी जाणूनबुजून हे करताय तर त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आणि पोलिसांना पॉवर आहे, ते जाऊन चेक करू शकतात। तर आणि त्याचप्रमाणे जे असेन्शियल कमोडिटीजच्या ट्रान्सपोर्ट होतो त्याच्यात जर ही गरज पडली तर आपण पोलीस स्टाफ त्यांना देऊ, जिथे डिस्ट्रीब्युशन आहे तिथे आपण स्टाफ देऊ, जेणेकरून